11:15 झाली आहेत. कर्णधाराने नोंद घ्या. इथून पुढे 30 मिनिटे आणि त्या 30 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ संपणं बंधनकारक आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जावेत मॅचच्या दिशेने आघाडीची जोडी सज्ज झाली आहे. प्रारंभिक जोडी सज्ज आहे. पहिलं षटक, पहिला बॉल, बाहेर जाणारा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून त्याला खेळलाय. बॉल वेगात सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय. बॉलला अडवलं जाईल सीमारेषेच्या अगदी जवळ आणि परंतु बॉल शेवटच्या क्षणी सीमारेषा पार गेलाय. धावा 4, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल लॉफ्ट केला यावेळेस आडव्या बॅटनं, क्रॉस बॅटेड फटका. बॉलला सीमारेषा दाखवली आणि बॉलला हवाई सफर घडवली. योगेश महाले यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. धावसंख्या 10, गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. जोरदार अपील, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न, पंचांच्या माध्यमातून स्पष्ट नकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी जर आपण पाहिली तर योगेश महाले आणि भाऊसाहेब वारुणचे, तर कल्पेश गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश धमाळे पुढे टाकलाय, चांगला बॉल. यावेळेस कमबॅक केलं जाते, पुनरागमन केलं जातं, हे गरजेचं आहे. एक धाव मिळेल, धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 11. MRPCC आणि मॉर्निंग स्टार या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. उमेशजी सोनजे यांचा संघ एका बाजूला तर प्रवीण दादांचा संघ एका बाजूला. लॉफ्ट केलाय बॉल हवेत, फटका यावेळेस फसलेला आहे, मिळते विकेट. पहिला फलंदाज इथे बांधून परततोय. पहिल्या विकेटचं पतन मॉर्निंग स्टार या संघाला बसलेला पहिला हादरा. तर पहिल्या विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पहिल्या मिळत आहेत. हरदेव स्पोर्ट चौडार नितीन राजगिरे यांना आपण मैदानावरती पाहणार आहोत. 1-11 पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही जर पाहिलं तर कल्पेश धमाळे यांच्या माध्यमातून सुरू असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा इरादा, परंतु तिथे मिळते एकच धाव. नोमॅन्स एरियामध्ये बॉल लँड होताना दिसतोय. 1च्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल 12 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. सुंदर आणि सुबक आयोजन या क्रीडा स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळत आहे. खेळाडूंसाठी सातत्याने आयोजक कमिटीच्या वतीने प्रयत्न केले जातात की खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि आयोजकांना ज्यांनी साथ दिली यामध्ये आधारस्तंभ विशालभाऊ पट्टे बहादूर असतील, हरदेव स्पोर्टचे प्रवीण दादा राजगिरे आणि नितीन दादा राजगिरे असतील, चव्हाण कन्स्ट्रक्शनचे संतोष भाऊ चव्हाण, अत्रिनंदन कन्स्ट्रक्शनचे अनिकेत जव्हाड, स्पेक्ट्रा कार्सचे सन्माननीय रंजन कुमार कोरी, कैलासवासी श्रीकांत अण्णा सोनवणे, फाउंडेशनचे गणेश अण्णा सोनवणे. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी त्यांनी दिली मुंजाभाऊ शिळके, किरण भाऊ राजवाडे आणि अशोक भाऊ बिडलान. काँग्रेस अध्यक्ष सिडको सन्माननीय विजयजी पाटील आणि किरणजी चौधरी
या सर्वांचे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने विशेष आभार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती आपण जाऊयात. एक बाद 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. नाशिक पोलीस संदीप भुरे देखील इन ऍक्शन आज खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल भवेत पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात येते. बोला, तिसऱ्या पंचांची मदत आहे. गोलंदाजाची शैली तपासली जाईल, ती योग्य की अयोग्य त्यासाठी चेतन मोहन यांची मदत घेतली जाते. टीव्ही अंपायर. फेअर डिलिव्हरी म्हणजे गोलंदाजाची शैली योग्य आहे, परंतु चेंडू वाईड आहे. बॉल खराब आहे. एक अतिरिक्त धाव धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 13 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. एक गडी गमावलाय. यावेळेस मोठा फटका, वाह, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये बॉलला पकडलं जात आहे. झेल झालाय. विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 2 मॉर्निंग स्टार या संघाला बसलेला दुसरा धक्का. नितीन राजगीर यांना माघारी जावं लागते. फलंदाज बाद. दुसरी विकेट येताना पाहिल्या मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहू शकता. प्रशांत वाळुंज, एक लेजंड क्रिकेटर, मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर रिसेंट 11 या संघाची एवन जोडी आता मैदानामध्ये. योगेश महाले आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रशांत वाळुंज. पाहुयात. ओहो, पहिलाच बॉल हवेत तर खेळलाय. फटका फसलाय आणि मिड ऑन मध्ये पकडलाय झेल. फलंदाज प्रशांत वाळुंज इथे फेल होत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट. गोल्डन डक. दोन चेंडू आणि 2 विकेट देताना पाहायला मिळतात. प्रशांत वाळुंज मिड ऑन मध्ये झेल वाजून परत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका थोडासा मिस टाइम होता, कारण मिड ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. 30 सर्कलच्या डोक्यावरून बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो क्लिअर करू शकले नाही. मिड ऑन मध्ये झेल झाला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धनंजय कुटके यांना आपण पाहतोय. सिडको प्रीमियर लीग मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर नाशिक जिल्हा म्हटलं तर नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ओळखी आहेत सर्व क्षेत्रामध्ये. मग शैक्षणिक क्षेत्र असू द्यात, औद्योगिक क्षेत्र असू द्यात, राजकीय क्षेत्र असू द्यात, क्रीडा क्षेत्र असू द्यात, या सर्वच क्षेत्रामध्ये नाशिकची एक वेगळी ओळख, आणि प्रामुख्याने कृषी क्षेत्रामध्ये देखील नाशिकची एक वेगळी ओळख आहे. ग्रेप्स सिटी म्हणून एक वेगळी ओळख. नाशिकची थंडी देखील प्रसिद्ध.
त्याचबरोबर श्रीगोंदा प्रीमियर लीगचे आयोजक आमचे दिलीपजी पानसरे सर हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्यासोबत जॉईन झाले, त्यांचे मनापासून स्वागत. एक चांगला फटका येतोय, चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 21. तीन बाद 21. दोन लागोपाठचे चौकार येताना पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा, परंतु संपर्क झालेला नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने सरळ निघून गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन लपला. डॉट बॉल. ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर 3 बाद 21. मॉर्निंग स्टार 21 धावा. जावेत मॅचच्या दिशेने ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथवर चांगला ड्राईव्ह केला, मिळते एकच धाव. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय, कारण थोडस फंबल झालंय. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा इथे घेण्यात आलाय. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात. याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहिलंय. 1चं रूपांतर 2 मध्ये, 2च्या मदतीने धावसंख्या पुढे. धावसंख्या 23. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय, धाव ते मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धावेताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलकावरती धावसंख्या तुम्ही पाहू शकता 23 आकड्यावर स्थिर आहे. गोलंदाजी करण्यासाठी पुढे एकदा तयार होत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर मोठा फटका खेळण्याचा इरादा, याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने वेगात चाललाय. बॉलला अडवलंय देखील. तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण आहे. सनी धामणे यांच्या माध्यमातून चांगले एफर्ट. धावसंख्या 2च्या मदतीने, 2च्या सहाय्याने पुढे जाईल. धावफलकाला आकार मिळेल. धावसंख्यामध्ये छोटासा बदल होताना आपल्याला दिसेल. धावसंख्या 25 आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगला बॉल, चांगला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक बाहेरच्या वेगामध्ये आलेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाचा प्रयत्न होता धाव घेण्याचा, परंतु नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाने नकार दिला. एकच धाव. हे कॉम्बिनेशन देखील फार महत्वपूर्ण ठरतं. तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगल्या पद्धतीने करावी लागते आणि तो प्रयत्न इथे करण्यात आलाय. एकच धाव. विकेट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. प्लेड अँड मिस. चेंडू डॉट. धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावर 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज शेवटचे 4 संघ खेळत आहेत. आज सुपर 8 ला जाणारे आपल्याला शेवटचे 2 संघ मिळतील, कारण या अगोदर 6 संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालेले आहेत. आज 2 मिळतील. चांगला फटका यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळला, ऑफ ड्राईव्ह केला. एकच धाव तिथे मिळते. धावसंख्या 1च्या सहाय्याने पुढे. धावफलकामध्ये बदल. ओव्हरचा खेळ देखील होतोय समाप्त. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 27.
3 फलंदाज बाद. 27 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. मॉर्निंग स्टार. चांगला चेंडू यावेळेस ओव्हर नंबर 4 ची सुरुवात डॉट बॉलने होताना दिसते. आलेल्या सर्वच प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत. क्रिकेटचे जाणकार प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित, सर्वांचं स्वागत. पुढे टाकलाय मिनी हेलिकॉप्टर. खोदकाम तिथे केलं फलंदाजाने, मिळते एक धाव. धावसंख्या जर पाहिली ना तर एकने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. धावसंख्या झाली 28. 3 फलंदाज बाद. मनोहरजी माळी सर आमच्यासोबत क्रिक हिरोजच्या माध्यमातून गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी पार पाडतात. चांगली स्कोरिंग त्यांच्याही माध्यमातून होते. क्रिक हिरोजच्या माध्यमातून देखील आपण लाईव्ह स्कोरिंग या स्पर्धेची पाहू शकता. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. हुक करत असताना बॉलला पाठवलंय लॉंग लेगला. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. यस, इट्स अ मॅक्सिमम. हा सिडको प्रीमियर लीगचा एक दमदार षटकार आहे. 6. षटकार इथे त्याला पाहायला मिळतो आहे. पुढे सरसावलेत. यावेळेस देखील शॉट अँड पुलचा प्रयत्न, त्यामध्ये मिळालं यश. हा पुल पॉवरफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल. 6. योगेश महाले यांच्या बॅट मधून निघालेले हे 2 मोठे फटके येत आहेत. षटकार, या फटक्यांची गरजच आहे. मॉर्निंग स्टार हा संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतो. टॉस जिंकला होता MRPCC संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं मॉर्निंग स्टार संघाला आणि आतापर्यंत 4थ्या षटकाचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला आणि धावसंख्या 40 झाली आहे. 2 षटकारांच्या साह्याने गोलंदाज तयार. शुभम. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची बाहेरची कडा. बॉल वेगात चाललाय, सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं होताना पाहायला मिळालं. 2च धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी 2 महत्वाच्या धावा वाचवल्यात. प्रथमेश कासार यांना आपण पाहू शकता. धावसंख्या 42. 2 षटकारानंतर चांगलं कमबॅक होताना दिसतंय आपल्याला शुभम यांच्या माध्यमातून. पहिला सामना दोन्ही संघ खेळतात आणि पहिला विजय हा फार महत्वाचा असतो. पहिला सामना जिंकल्यानंतर मनोबल वाढतं, आत्मविश्वास वाढतो. चांगला बॉल. यावेळेस जर पाहिलं तर वाईड यॉर्करचा प्रयत्न, बाहेर जाणारा चेंडू त्याला छेडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये यश मिळालं नाही. बाहेर जाणारा बॉल, बुलाती मगर जाने का नाही, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला त्या चेंडूला छेडण्याचा. धाव मिळणार नाही. ओव्हरचा खेळ इथे
समाप्त होईल. 4 ओव्हर संपल्यात. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 42, 3 बाद. 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स घेऊन जा. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 42. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही नियम आहेत, त्या नियमांना अनुसरून तुम्हाला खेळायचं आहे. अर्थात आपण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी सूचना देतोय की ब्लॅक ट्रॅक पॅन्ट ही कंपल्सरी आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये एका खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला ब्लॅक ट्रॅक पॅन्ट इथे पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे फिल्डिंग टीमला आयोजक कमिटीच्या वतीने 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे. ब्लॅक ट्रॅक पॅन्ट आपल्या स्पर्धेमध्ये कंपल्सरी असणार आहे. 2 धावांची पेनल्टी असेल फिल्डिंग टीमला. बॉल तयार, डावेष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची सुंदर मंडप व्यवस्था आणि त्याचबरोबर खूप चांगली साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळते, सन्माननीय बाळासाहेब साबळे अर्थात श्री सर्वेश्वर साऊंड सिस्टीम. सर्व शुभ कार्यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. लग्न समारंभ असेल, वाढदिवस असेल, कुठलेही शुभ कार्य असू द्यात, एकदा आपण श्री सर्वेश्वर साऊंड सिस्टीम सन्माननीय बाळासाहेबजी साबळे यांना संपर्क करा. श्री सर्वेश्वर चौक, उत्तम नगर, सिडको, नाशिक. एक धाव मिळते आहे आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावसंख्या 45, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 45 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 45. मॉर्निंग स्टार बॅटिंग करणारी टीम पुढे टाकलाय. चांगला बॉल, याही वेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. फलंदाजाला अगदी बंदिस्त करणारी ही लाईन अँड लेंथ, त्याचा वापर करण्यात आला. लेग पासची धाव कळवली जाते. धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती धावसंख्या 47. अक्षय बलक यांना तुम्ही पाहू शकता गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन मिळते. 1च धाव. धावसंख्या 1च्या साह्याने पुढे जाईल. एकूण धावसंख्या 48. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये आपण जर बघितलं ना तर 53 धावांचं आव्हान होतं. तिथे माफक लक्ष ठेवण्यात आलं. याही मॅच मध्ये जर पाहिलं तर मोठी धावसंख्या होताना आज बघायला मिळत नाहीये. नाहीतर मागच्या काही दिवसांचा तुम्ही विचार जर केला, अगदी पहिला दिवस जर या स्पर्धेचा पाहिला तर भरपूर धावा पहिल्या दिवशी झाल्या. लॉफ्ट केला. यावेळेस बॉल हवेत आहे. फटका तिथे फसलाय. झेल देखील सुटलाय. धावबादची संधी आणि इथे पाहूयात काय घडलंय. बघूयात निर्णय काय असेल. तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते.
तर स्ट्रायकर एंडचा फलंदाज नाबाद आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज धावबाद आहेत. कारण स्ट्रायकर एंडकडे चेंडू लागण्याच्या अगोदर हातानं बेल्स पडलेले आहेत असं निदर्शनास आलं आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे फलंदाज मात्र धावबाद असतील. विकेट येताना पाहायला मिळते. नक्कीच NTC लाईव्हच्या सर्व टीमचं कौतुक असेल, कारण चांगलं कॅमेरा वर्क, चांगले ऑपरेटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. कारण कॅमेऱ्यामध्ये ते आलं त्यामुळे ऑपरेटरने ते तिसऱ्या पंचांना दाखवलं, त्यामुळे कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. NTC लाईव्हची संपूर्ण टीम इथे कार्यरत आहे. सर्वांचा आभार, सर्वांचं कौतुक. किरण उफाडे आलेत, न्यू बॅटर. यावेळीचा बॉल आपण पाहू शकता, समोर खेळलेला आहे. तिथे मिळते एकच धाव. धावसंख्या 100 मदतीने पुढे जात असताना ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर नंतर 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या. मॉर्निंग स्टार 50 अप. नो बॉल आणि बॉल देखील आपण पाहतोय सीमारेषेच्या जवळ अडवलाय. भीमर उद्धार, नो बॉलचा इशारा. एकूण धावा 2 मिळत आहेत, नो +1. आणि फर्स्ट वॉर्निंग देखील इथे देण्यात येते की यानंतर तुम्ही असं चेंडू परत टाकू शकणार नाहीये, अन्यथा तुम्हाला या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. यावेळेला बिग हिट केला जातोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. फ्री हिट वर केलाय बिग हिट. तर दर्शन कांकरिया यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. दर्शन यांनी जर विकेट घेतली तर अमोल भांबर यांच्या वतीने त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक एका विकेटसाठी. दर्शनसाठी पारितोषिक आहे. 4/58. शेवटचं षटक मैदानावरती सुरू असताना टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल वळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दिला, कारण ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. धावसंख्या 59. टॉपेज बॉल हवेत आणि तिथे झालाय झेल. आणि
अमोल भांबर यांचं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दर्शन कांकरे यांनी मिळवलंय. एका विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं त्यांना, ते मात्र मिळवलं इथे. प्रथमेश यांनी कॅच पकडली. चला न्यू बॅटर, चला लवकर. 30 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे इनिंगला संपवण्यासाठी, त्यामुळे फलंदाजांनी देखील सहकार्य करणं आवश्यक. न्यू बॅटर. पाच बाद 59. गोरख पवार अर्थात गौरव पवार डावेष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धावा जास्त खर्च होताना दिसत आहेत. वीरेंद्र यादव यांच्याकडून गोरख पवार यांच्या प्रत्येक षटकाराला 1100 रुपयांचं प्राइस. गोलंदाज तयार. बिग हिट. करायचे 83 करायचे 82 झाल्यात.
2 धाव्यांची पॅनल्टी म्हणजे एकूण धावसंख्या बनवायची आहे 85. 84. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली आहे. संघ चांगल्या स्थितीमध्ये होता, फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखण्यामध्ये त्यांना यश मिळालं होतं पहिल्या 5 षटकांमध्ये, परंतु शेवटच्या षटकामध्ये आलेल्या बरीचशी जी धावसंख्या आली तिथे मात्र संघ थोडंसं बॅकफुटवर जाताना पाहायला मिळाला. परंतु या मैदानावर या 85 धावा होऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंटने खेळावं लागेल. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे 2 फलंदाज आलेत, गणेश आणि शुभम. तर गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर राहुल पवार पहिलं षटक टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11:55 झाली आहेत आणि इनिंगला आता सुरुवात होताना पाहायला मिळते. 11:55 इथून पुढे 30 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे. त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे. पंचांनी देखील याची नोंद घ्या. 11:55. यस, लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. राहुल पवार पहिला चेंडू घेऊन मैदानावरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावबादची यावेळेस संधी आणि फलंदाज धावबाद पहिल्याच बॉलवर विकेट पतन होताना पाहायला मिळते. अति घाई नेहमी संकटात नेते आणि इथे तेच चित्र पाहायला मिळालं. अति घाई विकेटला निमंत्रण दे. फलंदाज
व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 6. प्रथमेश स्ट्रायकर यांकडे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर योगेश महाल यांच्या विरुद्ध आक्रमण केले जाते. बॉल सीमारेषा पार जातोय आणि एक शानदार षटकार येताना पाहायला मिळतोय. या फटक्यांची आवश्यकता आहे कारण मोठा वन गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर तयार होताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा वेट केला होता, वाट पाहिली होती आणि त्यानंतर वाट लावायची होती, परंतु संपर्क नाहीये. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने सरळ निघून जातोय डॉटच्या स्वरूपामध्ये.
रिव्ह्यूची मागणी तेवढ्याला पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी. यावेळेस मात्र विकेट येताना पाहायला मिळणारे फलंदाज बादून परत आहेत. फलकावरती धावसंख्या 23 धावा. 24 बॉल आणि 62 रन. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता पाऊसाहेब पहिलाच बॉल खराब येताना पाहायला मिळतोय. नो बॉल ऑफ द पिच. तिथे जर आपण पाहिलं तर धावा पूर्ण केल्या जात आहेत. सिडको प्रीमियर लीगचं आयोजन एक सुंदर स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते आणि सिडको परिसरातील खेळाडूंसाठी खूप चांगलं आयोजन आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ उभं करून देणारी ही स्पर्धा स्वराज क्रिकेट क्लब, आर्या क्रिकेट क्लब, ईगल क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून
राजे संभाजी स्टेडियमवर आपण ही क्रीडा स्पर्धा पाहू शकता. आज चौथा दिवस, उद्या अंतिमचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. गोलंदाज तयार होत आहेत. भाऊसाहेब यांचा हा बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये होते क्षेत्ररक्षक. मिड विकेटला पकडतायत एक सुंदर झेल. अजून एक विकेट डाऊन होते. फलंदाज बाद. मिळत आहेत. 22 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला आणि जिंकण्यासाठी आवश्यकता ती म्हणजे 59 धावेंची. 22 चेंडू आणि 59 धावा असं विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय बलक आणि यश पाटे हे दोन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी भाऊसाहेब. ओहो, यावेळेस पुढे टाकलेला बॉल एक सिंगल घेण्याचा मानस आणि एक धाव तिथे पूर्ण होईल. लेग बायच्या मदतीने ती धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर मित्रांनो धावसंख्या वाढली आहे. एक मोठा वण आहे. 83 धाव्यांचं लक्ष आणि या 83 धाव्यांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर 27 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. 3 फलंदाज माघारी जात असताना आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू असताना भाऊसाहेब तयार होत आहेत. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. लाजवाब चेंडू निर्धाव. चांगला फटका यावेळेस बिटवीन द गॅप खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक कुणीही नाहीये. बॉल एक टप्पा घेत जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4, चौकार. बॉल हवेत आहे. प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलेत, परंतु चेंडूपर्यंत तो पोहोचू शकला नाही. बॉल पोहोचला मात्र सीमारेषा पार. धावा मिळतील 4. अजून एक सिडको प्रीमियर लीगचा बहारदार चौकार.
स्लॉट मध्ये आणि बॉल फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. दमदार स्ट्रोक यश यांच्या बॅट मधून निघतोय. शानदार षटकार. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 41. 3 फलंदाज बाद असताना 41 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. ओहो, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलंय आणि तिथे जर आपण पाहिलं तर प्रयत्न खूप चांगले केले क्षेत्ररक्षकाने. बॉल मात्र सीमारेषा पार. निर्णय पाहूयात काय येतोय. तिसऱ्या पंचांची मदत आहे. चौकार की षटकार तेही आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. एक सुंदर असं आयोजन स्वराज क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस, निर्णय आलाय. इट्स 4 रन. चौकार. धावसंख्या 45. तिथे प्रयत्न चांगले केले, झेलू शकला नाहीये. ओहो, याही वेळेला कलात्मकता पाहायला मिळते. बॉल सीमारेषा पार जाईल आणि अजून एक चौकार येईल. 4 रन. स्थितीमध्ये मोठे फटके खेळायचे आणि तो प्रयत्न इथे करतायत देखील. 14 धावा 3 चेंडूंमध्ये आल्या. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललं. गोलंदाज तयार. यावेळेला थोडंसं कमी गतीने टाकलाय, परंतु पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एक धावा अतिरिक्त त्याच्या मदतीने मिळणार आहे. धावसंख्या 106 पुढे जाते. नफल कवरती धावसंख्या 50. अर्धशतक MRPCC या संघाचे पूर्ण झाले. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत आहेत. ओहो, व्हॉट अ शॉट. वाह, यश पाटेंच्या बॅट मधून काय सुंदर फटका खेळलाय. आजच्या दिवसातला सर्वाधिक सुंदर षटकार. शॉट ऑफ द डे. धावसंख्या 56. 14 बॉल बाकी राहिलेत. यावेळेस देखील इनसाइड आउट आणि याही वेळेस षटकार येतोय. वा यश वा. मॅचचं चित्र बदलून टाकलंय. योगेश महाले यांच्या या षटकामध्ये मोठी धावसंख्या इथे बनलेली आहे. 6 चेंडू आणि 26 धाव्यांवर यश पाटे नाबाद आहेत. 13 बॉल 23. हा क्रिकेटचा खेळ. परत एकदा आक्रमण आणि याही वेळेचा बॉल समोर उडवलाय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक, त्यांनी पकडलाय झेल, परंतु यश पाटेनं केलाय खूप चांगला खेळ. यश पाटेनं 7 चेंडूमध्ये 26 धावांची एक बहारदार खेळी केली. बॅटिंग आवडली असेल तर यश पाटेसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. त्यांना प्रतिम खेळ केलाय. मॅच आली आहे 12 चेंडू आणि 23 धावा. 18 चेंडू 50 होती. मॅच आली 12 चेंडू 23. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा योगेश महाले यांच्या षटकामध्ये आल्या. कल्पेश ढमाळे नवीन फलंदाज.
माफ करा, ऋषिकेश दामने. बॅटिंगला अक्षय बलक आहे, नॉन स्ट्राईकला सनी दामने. अक्षय बलक स्ट्रायकर इनकडे आहेत. गोलंदाज तयार. लॉफ्ट केलं यावेळेस, बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, एकच धाव. धावसंख्या इकडे पुढे. अकरा बॉल 22. राहुल पवार गोलंदाजी करतायत. बाहेर जाणारा चेंडू व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 106 पुढे जाईल. 11 चेंडूंमध्ये 21 धावेंची आता गरज MRPCC. कधी सामना बॅटिंग करणाऱ्या टीमकडे तर कधी सामना गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे जातोय. हाच तर क्रिकेटचा खेळ. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल लावणं तितकं कठीण आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे प्रेक्षकांना देखील हा खेळ आवडतो. यासाठीच प्रेक्षक राजा मोठ्या संख्येनं या खेळाला बघण्यासाठी उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत स्वराज क्रिकेट क्लब आणि सिडको प्रीमियर लीग मध्ये. लॉफ्ट केलाय, सुंदर फटका, बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पार. धावा 4, चौकार. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता ती म्हणजे 17 धावेंची अजूनही आहे. हा बॉल 17. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धावा आतापर्यंत धावफलकावर बनवायच्यात. 85 धावा आणि या 85 धावांचा पाठलाग करत असताना 68 आतापर्यंत झालेल्या आहेत. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. गोलंदाज तयार. राहुल पवार, आक्रमण, मिड विकेटला बॉलला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक चूक करतील, बॉल सीमारेषा पार जाईल आणि धावा मिळतील 4. अजून एक चौकार. 72. 4 फलंदाज बाद असताना आपण पाहू शकता चांगली बॅटिंग करतायत अक्षय बलक आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश धामणे, जे आत्ता झालेत 2 चेंडूमध्ये 2 चौकार खेळलेत आणि राहुल पवार यांच्या विरुद्ध आक्रमण केलं. 9 बॉल 13 रन, 9 चेंडू शिल्लक, 13 धावांची अजून आवश्यकता. बिग हिट. या वेळेचा बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. धावसंख्या 78. 8 चेंडू 7. 8 चेंडू शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. असं वाटत होतं गोलंदाजी करणारा मॉर्निंग स्टार संघ या सामन्याला एक हाती जिंकेल, परंतु हा क्रिकेटचा खेळ, अनिश्चिततेने भरलेला खेळ. एका ओव्हरमध्ये सामन्याचं चित्रच बदललं. यश पाटेनं जी फलंदाजी केली तिथून गोलंदाजी करणारा संघ बॅकफुटवर जाताना पाहायला मिळाला. मॅच आली आहे 8 बॉल 7. हो, यावेळी जर पाहिलं तर खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू निर्धावाला नितीन राजगिरे चेंडू लढवत आहेत. हा मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना समीकरण आता बदललं जाईल. आता शेवटचा चेंडू शिल्लक 7 आणि आवश्यकता 7 धावांची. सिडको प्रीमियर लीगचे हे शानदार आयोजन आपण पाहू शकता. आज 4था दिवस या क्रीडा स्पर्धेचा. एकूण 5 दिवस आपण सर्वजण या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेणार आहोत. आज 4था दिवस. शेवटचे 4 संघ, सुपर 8ला जाणारे 2 संघ आपल्याला मिळणार आहेत. या अगोदर 6 संघ गेले सुपर 8ला. आज कोणते 2 संघ जातील? बॉल हवेत तर खेळलाय, बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय, बॉल अडवण्याचा प्रयत्न इथे केला जाणार आहे. तोपर्यंत जर पाहिलं तर फक्त एकच सिंगल येताना पाहायला मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे, धावफलकामध्ये होईल बदल. ओव्हरचा खेळ देखील इथे संपणार आहे. 5 ओव्हर नंतर 79 झाल्या. 5 बॉल शिल्लक, माफ करा 6 बॉल शिल्लक आणि 6 धावेंची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता.
6 धावांची आवश्यकता. सन्माननीय कमलेश भाऊ सानप यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. कमलेश भाऊ आपलंही मनापासून स्वागत. 5 मिनिटांचा वेळ बाकी आहे. 5 मिनिटांमध्ये 6 चेंडू टाकायचे. 6 मारून मॅच कुणाल कानवड यांच्याकडून षटकार मारून जर मॅच जिंकवली तर 500 रुपयांचं प्राइज. परंतु बॉल गेलाय सीमारेषा पार. एक टप्पा घेत चौकार. 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी आवश्यकता 2 धावांची. 85 बनवायच्या होत्या. 2 धावांची पॅनल्टी देखील मिळाली फलंदाजी करणाऱ्या संघाला. परंतु हा संघ मागे हटला नाही. हा संघ लढला. या संघाने संघर्ष केला. हा संघ विजयापर्यंत जाऊन पोहोचलाय. मॅच आली आहे. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सिडको प्रीमियर लीग चित्तथरारक, उत्कट, रंगतदार, प्रेक्षणीय सामने इथेच बघायला मिळतील. दुसरे कुठे बघायला मिळणार नाही. खराब चेंडू इथे. वाईट +4 आणि सामना देखील या ठिकाणी संपलाय. सामना जिंकलाय MRPCC या संघाने. खूप खूप अभिनंदन.